नाश्ता असो किंवा लहान मुलांना टिफिन द्यायचा असेल किंवा एखाद्या वेळेला कडकडून भूक लागली असेल आणि चवीला आणि झटपट होणारं काहीतरी खायचं असेल, तर हा पदार्थ तुम्ही नक्कीच बनवून पाहू शकता. अगदी झटपट होणारा, 5 मिनिटात तयार होणारा पदार्थ आहे. यासोबत चटणी किंवा सॉस तसेच गरमागरम चहासोबतसुद्धा हा पदार्थ खूपच मस्त लागतो. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात. तर येथे मी 1.5 वाटी बारीक दळलेलं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आपण नेहमी घरातील जे वाटे आहेत त्याच वाटीने हे साहित्य मी मोजते. आता त्यानंतर यामध्ये एक पाव चमचा हिंग घालायचं आहे, पाव चमचा जिरे, बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तुम्हाला इथे तुमच्या आवडीनुसार भाज्या वापरू शकता, म्हणजे किसलेलं गाजर, किसलेलं बीट किंवा बारीक किसलेला कोबीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. त्यानंतर आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हिरवी मिरची बारीक चिरलेली घालायची आहे. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात. चवीनुसार मीठ घालायचं आहे. चांगलं असं मिक्स करून झालं की यामध्ये साधारणतः 2.5 ते 3 वाटी पाणी घालायचं आहे. आपल्याला याची कन्सिस्टन्सी थोडी पातळ अशी ठेवायची आहे. तुम्ही ते पाहू शकता याची कन्सिस्टन्सी. तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. आणि जर रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका. आता इथे सगळं चांगलं मिक्स करून झालेलं आहे आणि ते तवा देखील छान असा गरम झालेला आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आहे. आणि आता एका वाटीच्या साहाय्याने हे पीठ तव्यावर सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. तुम्ही ते पळीच्या ऐवजी शक्यतो मोठी खोलगट अशी वाटीच वापरा, म्हणजे एकाच वेळी सगळीकडे एकसारखं पीठ पसरवलं जाईल. आता मिनिटभर हे तसंच ठेवून देऊयात आपण. त्यानंतर यावरती थोडंसं तेल पसरवायचं आहे. तेलाच्या ऐवजी जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता. आता यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 1 मिनिट 2 मिनिट हे तसंच ठेवून द्यायचं आहे. एक साधारणतः मिनिट 2 मिनिटानंतर यावरचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि आता हळूहळू याच्या कडा सोडून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम ही सगळीकडेच पुरत नाही, त्यामुळे मी थोडं थोडं साईडने देखील चांगला डोसा हा भाजून घेते. तुम्ही ह्यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्यासुद्धा वेगवेगळ्या ॲड करू शकता. त्याच पद्धतीने अगदी गरमागरम चहासोबतसुद्धा हा खूपच मस्त लागतो डोसा. डोसा म्हणा किंवा घावण म्हणा, अगदी फटाफट तयार होणारा नाश्ता आहे. नक्की घरी ट्राय करून पहा आणि कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी जाळी सुटलेली आहे. आता हा आपण परतून घेऊयात. खालून असा एकदम क्रिस्पी कुरकुरीत असा भाजून झालेला आहे. दुसऱ्या साईडने एक 15 ते 20 सेकंद आपण छान असा भाजून घेऊयात. तर इथे आपला मस्त असा क्रिस्पी आणि मऊसूतसुद्धा डोसा तयार झालेला आहे. दुसरा डोसासुद्धा आपण असाच बनवून घेऊयात. वाटीच्या साहाय्याने आता तव्यावर हे मिश्रण पसरून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त अशी जाळी सुटलेली आहे. सकाळच्या घाई गडबडीमध्ये ना प्रत्येक गृहिणीला प्रश्न पडतो की काय बनवायचं नाश्त्याला, आणि त्यातल्या त्यात लहान मुलांचं टिफिन असतील तर खूपच अवघड होऊन जातं. कारण एखादा पदार्थ बनवला तर तो आपली मुलं खातील की नाही हा सुद्धा वेगळा भाग असतो. तर अशावेळी तुम्ही हा झटपट तयार करून देऊ शकता आणि लहान मुलेसुद्धा आवडीने खातील. संध्याकाळच्या वेळीसुद्धा जर तुम्हाला काहीतरी चटपटीत बनवून खायचं असेल आणि पटकन होणारं असेल, चहासोबत काहीतरी खायचं असेल, तर हा डोसा किंवा घावण तुम्ही नक्कीच बनवून खाऊ शकता. तर आता आपला दुसरा डोसासुद्धा इथे तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतोय. दिसायलाच नाही तर खायलासुद्धा अप्रतिम असा लागतो. झटपट होणारा आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की मला सांगा.
आणि व्हिडिओ जर आवडला तर प्लीज एक लाईक आणि शेअर करायला देखील विसरू नका. पुन्हा भेटूया अशा नवनवीन रेसिपींसोबत.